हा एक माझ्याकडे काय बघती खा की बरं बघून तुझ्या आईला काही बी एक खराब झालाय आता हिरवं मिळलंय ना खायला तिला आता चांगली चरती आहा आहा डाव खाती का काय काय ज्ञान हल्लंय का काय तुझं खा बाय खा चांगली वार वाढती आहा आता काय घरी आपल्याला खायच नाही ना इथं चटकून खायला आहे खावा भाऊ काय हो? हा? काय चारतोय यार काय काय करणार हाय लागा चुबू काटा चारतोय वे हट माग सर मारत नाही ना नाही मारत बसा आपली भाई हाय एक अगं हो कुशाला बसलाय वे इथं लागा गाई चारत अहो, काय करणार काय नाही भाऊ चुबू काटाला काय ह्याच्यात काय दूध देणार आहे का दिला का नन भाऊ घरी खायलाच नाही गाईला मग आणली आपली इकडे हिरव म्हणलं चरली तर चरती आता हिरवं थोडंफार आहे अरे काय हिरवं लागा वाळून चाललं पाऊस तरी आहे का आणि मग काय करणार मग तीच सांगतोय अरे पण लागा मका करायची कुठं काय कडवळ कर काहीतरी करायचं ना अहो नन भाऊ मका करायची कळते ऊस कळतोय कडवाळ कळतंय सगळं कळतंय आम्हाला पण त्याला जमीन नको वय आमच्या बापाकडे एक गुंठा बी नाही आणि मग काय जख माराय घेतली वय गाय तू अहो ती चेअरमनने दिलं आपलं चेअरमन उद्या म्हणाली इरीत उडी टाकशील का तू आपण रेट होतं म्हणून आपली घेतली म्हणलं बघू दूध म्हणलं खाया बी होईन तेवढंच मग गणून घेतली ह्याच्या त्याच्या बांधाला अशी चारायची दूध किती देती 2-4 लिटर देत असेल नाही बेकावा काढलं नाही बोलतो लागा तिचं पार पोटात चाललं लागा खराब झाली गाय तुझे चालले लागा सुधरत तो ते गाय कसली झाली कशाला लागा तुझी हाजरी निघते का आता हो का नाही ना भाऊ काय का व्हाय ना हाय आपली टाइमपासला गाई बी मला बी काय काम धंदा नाही गाईच्या जीवा आपलं 2 पैसे मिळतात 400-500 रुपये आपलं दुधाचं इकडे तिकडे दातेच केव्हानी सांगतोय मला टाइमपास अरे चल ऊस देतो तुला माझा अहो हो का नाही ना भाऊ माझ्याकडे हो का दुधाचं फक्त मला सगळे कटिंग होऊन 500 रुपये येतात 500-600 हाय एक अगे हो मोबाईलचं बघताय का मोबाईलचं तेवढं बघतं 300 रुपयाचा रिचार्ज महिन्याचा आणि झालं मग काय आणि माझ्याकडे नसतात ऊसाला पैसे बिशे अरे लाका पट्ट्याचा ऊस आहे देतो एक सरी आणि चल. तुमचा ऊस काहीतरी बोलू नका उगा काहीतरी अरे तुमचा काय ऊस. बेकार समजतोय काय हा? 2 एकर ऊस आहे माझा 2 एकर चल 2 तुला एकर? दाखव. हा नको, तुमच्या नादाला लागले तुमची बायको मला हाणेल मोकार मी मार खाईन या गाई पाय नको तुमचं तुम्ही बघा मला नको ऊस माझी चल गाई- तो अरे ह्या गाईकडे बघून ऊस देतोय तुला तुझ्याकडे बघून नाही देत चल खरं ऊस आहे होय चल गाई बांध इथं हो का? गवतात. मी काय करतो आपले थोडंफार कवळभर नेतो तिला घरी होईल खाया मग आपल्या घरी बांधून मग थोडं थोडं टाकाय होईल सकाळ संध्याकाळ हा मला बी जायचंय तिकडे ऊसाकडे मी गाई बांधू का इकडे मग कस काय ऊस बघ आपला आणि मी गाई बांधतो आलो समोर हाय ये चल लवकर ये हे काय इथं बांधतो आणि आलोच लगेच चल चला चल बाई तुला ऊस खाया मिळणार आहे लय दिवसात चल आज गाबडी येऊ दे तर खरं रानात पार कांसाचं वाटोळ केलं गाबड्याने काय आज येऊ देत त्यांना शे बी आपलाच ऊस आहे ह्यो एवढा मोठा ऐक हा. शो मोठा नको तोडू तिकडे बाहेर काय तिकडे तो इथं कोयता बे अरे लय भारी सोय केली रानात कोय ताण बी ताण ठेवलाय मग काय तुला काय सोपं काम वाटलं का अहो, ही लय माजल्यावर वाटतोय माझी काही खायची नाही हा, बारीक 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 तोड दोन ठोक टाकतो फका तुकडच करतो तिकडे ऊसाला मला टाकशील 2 ठोक मला लय आनंद झालाय ना भाऊ हा. माझी गाय आज अशी आवडीने खाणार आहे ऊस लय दिसत ऊस खाणार आहे चला. अरे कुत्र्या फुकाट म्हणले तसंच करचे जरा की लाव किशी आहे इथं थोडा सरी एक इकडे तोड ही हाणतो की ही हान बारकी सर बारीक आणि सारी
थांब 100. कसलं 100? आम्हाला जायचंय थोड्या वेळाने, तुला माहित नाही का? नाही भाऊ, मला माझ्याकडे नाही 100 रुपये. तुम्ही मला काय म्हणला? फुकट ऊस न्यायचा. अरे मग लागा कडच त्या कडेला लागा सरी तुला लागा 100 रुपये द्यावा ना. मला नको तुमचा ऊस. काय? मला कॅन्सल, माझा कॅन्सल ऊस मला नाही कॅन्सल नाही. कॅन्सल. ऐका की हे काय मी काय करतो, तुम्ही मला आधी काय म्हणला की माझ्याकडे 100 रुपये नको देऊ पैसे, फुकाट ऊस. पण म्हणलं म्हणजे काय ह्याच्या पुरतं नको. राव न बाबा, मी सांगितलं होतं का नाही, माझ्या पगार किती 500 रुपये येतो, 300 रुपयाचा बॅलन्स होतो, 200 रुपये खाली उरत्यात. मग त्यातलं 200तलं 100 मला दे की. मग आता कुठे आहेत माझ्याकडे? ऐक, ही सरीतून येणार आहे का नाही? हा 1000 रुपये तू जाणार आहे का? नाही गुंठा घेतला तर किती जातात माहिती आहे ना? 4-5 हजार रुपये गुंठा आहे. मी काय करतो, 4 वाजता देतो. आता हो का नाईट पेंटीत पैसे नाही, किस्सा बी नाही त्याला. तुला सांगतोय फसावलं उद्या यायचं नाही मुळे थोडा. अबे येणार मी रोज 100 रुपये घेऊन एक बांध सर घेऊन जातो अख्खी तुमची. बरं तोड. 5 वाजता नक्की ये तिथं. 5 वाजता तुम्हाला 100 रुपये असं देतो. मी जाऊ का थांबू? नको थांबा की राव, हे तर राव काय राव, तुम्हाला लय काय झाली, तुमची बायको आली तर मला ह्या कोयत्याने तोडेल की हे. बायको हा फटक्यात पाडील. तोड. हॅलो का ए अण्णा अण्णा आईला उठ की काय करतोय अरे राखण करतोय, ही पोरं मका नेतात माझी. मकाने होती नेली तर उसाला घोडा लागला तिकडे पार. उसाला घोडा लागला मग काय आणि कुणाचं घोडा आल्या तिथं उसात? घोडा कटल्या पोरांनी नेला पार तोडून ऊस. माझा मग काय तुला बसावलं हे तर मकाला आणि तिकडे पोरांनी उसाला घोडा लावला. लावायचे बावड. थांब आता त्यांना लावतो घोडा. तू जा, मी बघतो त्यांच्याकडे. तू ऋतिक तुला का नुसता लागा अंगानेच वाढलाय लागा, नुसता लागा जर्शी बैलावानी लागा धापा टाकतोय. 2 लागा ऊस तोडलं तर ना भाऊ, हं? आपल्याला सवय नाही. तू ऐक की तिकडच कंपनीतच झक मारायची, इकडं गायन ती कशाला लागायची? अवघड आहे राव, एवढं तोडलंय मी. चेअरमननी काय सांगितलं तुला? आणि मला म्हणला घेऊन जा, हं. आणि माझ्या इथं दूध काय उचल किती दिले? दिलती 2-1 लाख रुपये. एका गायला 2 लाख? आणि मग 4-5 घे म्हणला होता, 2-3 काय. हा मी एकच घेतली, वरच खाल्लं काय? का म्हणजे पैसे आणि करायचं. मग आता चोपल की तुला ती. आता काय ऐका की, तोडा तुम्ही, ऐक. तोडा. तसं नाही करायचं. तू गाय किती घेणार होता? मी 4 काय. 4 गाय हा ऐक, 1 गाय घेतली, हा. बाकीचं पैसे देऊन टाक इमानदारीने तू, आणि ही गाय विकून टाक आणि सर कंपनी कामाला जा. ती विकतो, आणि ही तुम्ही आता तोडा. बघ ऊसाचं. तुम्ही तोडा. होलाम होलाम. एकच मुळे तोडून द्या. लय धाप लागली राव ना बाबा. हरा सुट्टी देऊ नका. जरा काय उराव अवघडच आहे. मुळी बांधते. अहो, ती गोळी उठलाव लागेल की. अरे रताळ्या मुळी बांधते. बघ, असं काम करायला लागतं, असं घाम गाळायला लागतो. तुला कळतं का? वाईटा लागेल ना भाऊ. वाईटा म्हणे की वाईट गुरावा मी राव खपा नादाला लागून मुसळा आधी. थोडा खपा वाईटा म्हणे की थोबाड सगळे कापलं, हात पाय हिन. बस का 2 मळ्या? आणि बा अजून 4 तोडा. मी बोकांडी नेतो टाकून, सुट्टी देत नाही. 100. 4 वाजता 100 खट्ट मध्ये तोडा वाईट. बस तुझी गाय झाली ती म्हातारी. 4 मोळ्या बाद झाल्या. बस का? हा, बाद झाल्या. हा तर ते बांध मुळे. इथं बाद झाल्या. दादा काय खोटं बोलणार नाही. दादा भारी माणूस आहे.
पण कोण आहे उसात बघावं लागेल मला. लगा 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 कोणतरी 2 गाबडी दिसतात गाड्या. त्यांना दाखवतोच अण्णा काय हा, माझ्या उसात काय का. नाही ना भाऊ तुम्ही बाहेर बसा मी मोळी बांधतो. बनमोळ्या पटापटा मी आलो लगेच बोकांडे घेऊन मोळी जावा. बाहेर काढ मोळ्या. हा काढ तुम्ही. आता त्याचं टेन्शन घेऊ नका. वज उचलाय मी किती वेळ हे आहे. ए मी इथं बसतोय. हा बसा बसा. काय नाही अडचणी देत मी. मुळे पण एक नंबर आहे. ऊस लय गोड आहे. ए नंद्या ए ए गाबड्या हवार चला ग हे चल बाहेर बस 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 गाडी. अहो पण अण्णा काय झालंय. कुणाचा ऊस तोडला. नाही ना भाऊचा. गाबड्याला 1 तास झालं राव सांगतोय मी राव ह्या अण्णाचा ऊस काय अक्कल बिक्कल आहे का नाही गाबड्या. रात्रभर इथं झक मारावं लागते आम्हाला. अहो राव अण्णा राव मी राव मला नाही ना भाऊ काय म्हणलं माझा ऊस आहे राव 100 रुपये देऊन घेऊन जा राव गाईला कुणाचं खायला. गाबडे नाही मला काय माहित नाही कुणाचं अवघड झालंय गड्या आता मला राव अण्णा खरंच राव मला म्हणलं नाही ना भाऊ राव. काय रे तुला काय अक्कल. अण्णा ऐका मी तुमचा माणूस आहे. हे असलं का मापून करणार नाही. अहो, मी खुशाल कशाला राव, खोटं मी बोलू. ऐका की मी इथनं आलोय राव ऊसाकडं. खुशाल राव सर राव. भेट नाही ना भाऊ किती खोटं बोलता राव. मी हिरीव गाय चारत होतो मला म्हणलं गाय नको चारू मी ऊस देत तू शपथ काय घे राव बरं ह्याची. राव नका राव चप्पल नाही. अहो मी काय तुम्ही खोटं दोघं बी बोलत चुरट्यात मला आता कळलं. नाही. तुम्ही राव, ह्याच्या राव, उलट्या राव, मी नव्हतं राव. गाबड्यांच्या टंगडच मोडतो पडत राहण्यात आला तर. हराम खोरांनो